राज ठाकरे यांनी विरोधी पक्षावर टीका करत त्यांना आपली जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला दिला। विरोधी पक्षाने केवळ टीका न करता जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी असे ते म्हणाले। लोकशाहीत सक्षम विरोधक असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे, पर्यायी धोरणे मांडणे आणि जनतेच्या हितासाठी लढणे ही विरोधकांची भूमिका असते असे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या वक्तव्यांवर राज्यातील राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे। की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं, या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात। ते असं बघून नाही चालणार, यातनं हाताला काही लागणार नाही। आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाची भूमिका ही योग्य रीतीने पार पाडली पाहिजे। जे काही जिथे सरकार चुकेल तिथे ठणकावलं पाहिजे आणि सरकारला मला असं वाटतं की आणि हे उद्या आम्ही सरकारमध्ये असू त्यांनी हीच गोष्ट केली पाहिजे। या पद्धतीनेच मला असं वाटतं राज्य चाललं पाहिजे, तरच लोकांच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील, अन्यथा काही लागायचं नाही।